नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जे पत्रकार आलेले असतात ते पार्थला कसे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर मात्र काव्या इतक्या सहज समजुतीने त्या पत्रकारांना देते की त्यांची बोलतीच बंद करून टाकते. आणि दुसरीकडे आपण बघणार आहेत की जीवाने प्रेमासाठी प्रॉन्स खाल्लेले असतात की त्याला त्याची ॲलर्जी असते आणि त्याच्या जीवालाही धोका असतो, तरीही त्याने ते प्रॉन्स खाल्लेले असतात. पण प्रेक्षकांनो, आता बघूया ह्या दोघांचे जोडीदार यांना साथ देता की नाही देत. चला तर मग आज सुरुवात करूया आजच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तुम्हाला खूप आवडेल. प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आता पत्रकार बघा पार्थला कसे प्रश्न विचारतो ते. आणि ते पत्रकार म्हणतात की फर्स्ट ऑफ ऑल पार्थ देशमुख, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तो पत्रकार म्हणतो की पर्सनल आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली, भरघोष यश कसं मिळवायचं. आणि हे ऐकल्यावर मात्र पार्थचा चेहरा पडतो, म्हणजे नाराज होतो. आणि ते पत्रकार म्हणतात की याबद्दल तुम्ही काय सांगणार. पार्थ चिडतो आणि उभा राहून म्हणतो की नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय. आणि त्याला अडवते ती रम्या म्हणते की पत्रकारांच्या अशा प्रश्नांकडे लक्ष देऊ नको, बी पेशन्स, रिलॅक्स, असं काव्या पार्थला सांगत असते. आणि इकडे आपण बघतो की जीवाने जे प्रॉन्स खाल्लेले असतात त्यामुळे त्याला खूप जास्त ॲलर्जी झाली असती. त्याच्या चेहऱ्यावर रॅशेस आलेले असतात, त्याला खोकला आणि त्याचं पोट दुखत असतं. इकडे गुड्डू खूप घाबरलेला असतो. गुड्डू म्हणतो की जीवा भैया ये लो, पाणी लो. आणि खरंच इकडे गुड्डू खूप घाबरतो. तो म्हणतो की जीवा भैया, तुम्हाला तकलीफ होत आहे, तुमचा चेहरा खरंच खूप लाल झाला आहे, तुमच्या बदनला पसीना येत आहे, तुम्हाला खुजली सुद्धा येत आहे. गुड्डू म्हणतो की तुम्हाला काहीतरी झालं आहे जीवा भैया. तो गुड्डू म्हणतो की प्लीज मला बताव काय. आणि जीवा म्हणतो की ॲलर्जी. आणि गुड्डू म्हणतो कायची ॲलर्जी. जीवा सांगतो की प्रॉन्सची. गुड्डू म्हणतो हे भगवान, फ्रान्सची ॲलर्जी होतं तर मग कशाला खाल्लं तुम्ही. आणि जीवा म्हणतो की माझ्या चकाचक बाईसाठी, तिने माझी काळजी घ्यावी म्हणून. आणि गुड्डू म्हणतो की पागल हो काय की जीवा भैया, तुम्ही एकदम वेडे झाला आहात जीवा भैया, वेडे. आणि इकडे या जीवाला खरंच प्रेक्षकांना खूप त्रास होतो असतो आणि आपल्याला त्याचा त्रास सुद्धा बघवणार नाही. तो म्हणतो की प्रेमात वेडेपणा हा करावाच लागतो. आणि गुड्डू त्याचा हात धुतो, त्याला उठवतो आणि त्याला म्हणतो की आपण डॉक्टरकडे जाऊया, चल डॉक्टरकडे. पण हा जीवा सुद्धा काही ऐकत नाही. तो म्हणतो की नाही, माझी नंदिनीच माझी डॉक्टर आहेत. जीवा म्हणतोय की मी तिच्याकडनंच औषध घेणार. इकडे गुड्डू म्हणतो की काय जीवा भैया, काय जिद करो, नंदिनी भाऊजी समजलं तर मला ओरडणार जीवा भैया. जीवा म्हणतोय की नंदिनीला कळायलाच हवं की मी तिच्या प्रेमात किती वेडा आहे. इकडे हा गुड्डू हात जोडून जीवाला म्हणतो की जीवा भैया नाही ऐकणार, मी नंदिनी भाऊजीला फोन लावतो. आणि इकडं लगेच फोन लावलेला असतो. नंदिनी म्हणते की हॅलो. इथे गुड्डू एकदम हायपर झालेला असतो, त्यामुळे नंदिनी म्हणते की गुड्डू भैया एवढा हायपर व्हायला काय झालं. गुड्डू म्हणतो की भाऊजी जीवा भैयाने प्रॉन्स खाल्ला आहे आणि त्याला ॲलर्जी झाली आहे. नंदिनी म्हणते की काय. नंदिनी म्हणते काय सांगताय तुम्ही, मी लगेच निघते, तुम्ही लगेच डॉक्टरांना फोन करा, मी ताबडतोब निघते. आणि तेवढ्यात नंदिनी थांबते. आणि आपण बघितलं की पहिलं खोटं हे जीवाने बोललेलं असतं की त्याला थंडी वाजते. आणि प्रेक्षकांनो, तर थंडी तर काय, त्याला थंडीत वाजत पण नाही आणि तो थंडीमध्ये आईस्क्रीम खात असतो. यामुळे नंदिनी आता या गोष्टीवर विश्वास ठेवेल की नाही असं वाटतं. जीवा म्हणतो की सॉलिड थंडी वाजते की नाही. नंदिनी म्हणते की तुम्ही थंडी वाजते म्हणून ब्लॉक करताय आणि ते सँडविचवर आईस्क्रीम खातायत. आणि बघा हे सगळं काय झालेलं असतं. इथे ती चिठ्ठी पाण्यात पडते म्हणून जीवा त्या फॅनची चिठ्ठी लिहून तिला पाठवत असतो. पण नंदिनीचा इथे गैरसमज होतो. तिला असं वाटतं की जीवाच माझ्यासाठी चिठ्ठ्या लिहून पाठवतोय फॅन्स म्हणून. हा दुसरा गैरसमज झालेला असतो. आणि बघा हे सगळं नंदिनीला आठवतं. मग गुड्डू म्हणतो भाऊजी येत आहेत ना. नंदिनी म्हणते की तुमच्या जीवादादांची ट्रिक लक्षात आली आहेत माझ्या. लांडगा आला रे आल्यासारखं करायचं आणि सगळ्यांना मूर्ख बनवायचं. नंदिनी म्हणते की पण यावेळी मी मूर्ख बनणार नाहीये, सांगून टाका त्यांना. नंदिनी म्हणते की त्यांनी प्रॉन्स खाल्ल्याचं नाटक करून मी त्यांच्या मागे येणार नाहीये. पण आता हे खरंच असतं प्रेक्षकांनो, पण नंदिनीला हे खोटं वाटत असतं. इकडे गुड्डू म्हणतो भाऊजी जीवा भैयाला खूप तकलीफ होत आहे, तुम्ही जल्दी या. नंदिनीने न ऐकताच फोन ठेवून दिलेला असतो. आणि जीवा म्हणतोय की काय नंदिनी येते ना. गुड्डू म्हणतो की त्यांना असं वाटतंय तुम्ही झूठमूठचं नाटक करत आहात. आता जीवाला ना प्रेक्षकांना चक्कर येते आणि
तो त्या फोटोकडे बघतो आणि तो चक्कर येऊन खाली पडतो. गुड्डू म्हणतो की जीवा भैया मी मध्ये जाऊन कोणी आहेत की नाही बघून येतो. आणि इकडे हा पत्रकार सुद्धा हा पार्थला विचित्र असे प्रश्न विचारत असतो. तो म्हणतो की तुमची बायको आणि तुमचा भाऊ ह्या दोघांनी मिळून तुमचा विश्वासघात करून सुद्धा आज तुम्ही एवढं सगळं अचीव केलं आहे. आजच्या युगाचे तुम्ही रोल मॉडेल येऊ शकतात असं मला वाटतं. आणि बघा हे रम्याला आधी माहित नसतं. तेव्हा वसुआत्या तिला सांगतात की हे मीच सांगितलं आहे. रम्या म्हणते तू? वसुआत्या म्हणतात यावर पार्थ म्हणतो त्यांना तुम्ही कौतुक करतायत का अपमान? तो पत्रकार म्हणतो की नाही नाही नाही. तो म्हणतो की साहेब गैरसमज करून घेऊ नका, हे बातमीदाराचं कर्तव्य आहे. तो पत्रकार म्हणतो म्हणजे बघा ना बायको पाठीशी नसून सुद्धा शांत राहून भरघोस यश कसं मिळवायचं यावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आणि इकडे पार्थ म्हणणार की तुम्हाला तेवढ्यात काव्याचा आवाज येतो आणि ती म्हणती कोणी सांगितलं तुम्हाला की मी पार्थ देशमुखांच्या मागे नाहीयेत. आणि प्रेक्षकांनो आता काव्या तिथे आलेली असती. खरंच काव्याचं नवीन रूप आहेत ना प्रेक्षकांनो, हे पार्थला भाळलेलं आहे. तो काव्या रोज नवीन नवीन रूपामध्ये इतकी छान दिसत असते ना प्रेक्षकांनो. आज सुद्धा ती इतकी सुंदर दिसते ना आणि पार्थ तिच्याकडेच बघत आहे. पण रम्या मात्र म्हणते की इथे कशी आली? रम्या म्हणते की थांब मी तिला सांगून येते की इथे स्टाफशिवाय दुसरं कोणी अलाउड नाही. तेवढ्यात वसुआत्या म्हणतात की थांब तू मुक्याटाने इथंच थांब. रम्या म्हणते आई अगं. वसुआत्या म्हणतात की रम्या, त्या म्हणतात की ऐक माझ्या प्लॅनचा हिस्सा नव्हता पण आली आहेत ना बरंच झालं. रम्या म्हणते की काय बोलतेस तू? वसुआत्या म्हणतात की गप्प बस ना, थोडा पेशंट ठेवते की नाही. वसुआत्या म्हणतात की आता ही आली आहेत ना तर पार्थ राहील बाजूला. सगळे पत्रकार आता हिच्यावर तुटून पडतील. वसुआत्या म्हणतात की किती वेळ शांत बसेल? थोड्या वेळाने तर राग येईलच ना, मग बघ खरी मजा येईल. वसुआत्या म्हणतात त्यामुळे इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. आणि बघा आता सगळे काव्याकडे बघतच असतात प्रेक्षकांनो. म्हणजे ते पत्रकार ते सुद्धा ते व्हिडिओ आता काढत असतात, त्यांचं शूटिंग चालूच असतं. तेवढ्यात ही काव्याना वसुआत्या रम्याच्या पाठीमागनं जाऊन पारजवळ उभी राहते आणि त्याचा हात असा हातात घेते आणि ह्या पत्रकारांना प्रश्न विचारते. कोण म्हणतं मी पार्थ देशमुखांच्या पाठीशी नाहीये? का असं वाटलं तुम्हाला? कोण बोललं असं सांगा मला. गुड्डू ना प्रेक्षकांना खूप घाबरलेला असतो. तो जीवाला बेशुद्ध पडलेला बघून त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की जीवा भैया आखी खोली ना जीवा भैया. गुड्डू म्हणतो की मी शारदा मालकींना बोलवून येतो. फक्त हा जीवा नंदिनीचंच नाव घेत असतो. गुड्डू म्हणतोय की पगला गए हो क्या जीवा भैया? गुड्डू म्हणतो इथं तुमचं जान जात आहे आणि तुमचं नंदिनी चालू आहे. गुड्डू म्हणतो की पिंकी कसम जीवा भैया, मी तुम्हाला काही पण होऊ देणार नाही. आता गुड्डूला ना राहवत नाही. तो म्हणतो की मी आलो, शारदा मालकीनला घेऊनच येतो. पण हा जीवा त्याचा हात पकडतो आणि म्हणतो की मला नंदिनीच पाहिजे. गुड्डू त्याचा हातातनं काढून घेतो आणि म्हणतो की छोडो जीवा भैया, हमको जाने दो. गुड्डू आता खूप घाबरलेला असतो आणि तो जोरात दरवाजा वाजवतो, बेल वाजवतो की मालिक दरवाजा खोलो. पण इकडे धनंजयराव माहितीये किती संतापलेले. ते म्हणतात काय रे गुड्ड्या? गुड्डू म्हणतो की मालिक ते जीवा भैया आहेत ना. धनंजय काका म्हणतात की त्याचं कौतुक मला सांगू नकोस. गुड्डू म्हणतो की मालिक मी तुमच्या पाया पडतोय, त्यांना खूप तकलीफ होत आहे, त्यांचं पेट दुखत आहे. पण धनंजय काका काही ऐकत नाही आणि त्याला म्हणतात की बंद कर तुमची हे नाटकं. रोजचे नसे उपद्व्याप ते सुद्धा खोटे, त्याला काहीही अर्थ नाही, त्याला काहीही झालेलं नाही आम्हाला माहितीये. त्याला म्हणावं की तुझाच आम्हाला त्रास होतोय. ते हात जोडून म्हणतात की एकदा आमच्या आयुष्यातनं जा बाबा, आणि त्या गुड्ड्याला घराच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेतात. गुड्डू म्हणतो की ऐकून घ्या मालिक, पण ते काही ऐकत नाही. गुड्डू म्हणतो की मालिक मी झूट नाही बोलत आहे, माझे यकीन करा. जीवा भैया खरंच तकलीफ मध्ये आहेत, हे भगवान. आणि इकडे आता हे पत्रकार काव्याला म्हणतात की तुम्ही? काव्या पार्थच्या हात घेऊन म्हणते की मी काव्या पार्थ देशमुख. मात्र पार्थ ना प्रेक्षकांना आता काहीच बोलत नाही, फक्त काव्याकडेच बघत असतो. आणि तो पत्रकार म्हणतो अच्छा तुम्हीच का त्या काव्या पार्थ देशमुखांच्या भावांशी संबंध ठेवणाऱ्या? तो पत्रकार म्हणतो छी शोभत नाही हो तुम्हाला. पार्थ चिडतो आणि म्हणतो की माइंड युअर लँग्वेज. आणि ही काव्याना खूप शांततेत घेते. वसुआत्यांना ह्या गोष्टीची म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की काव्या शांत राहून उत्तर देईल. आणि ती म्हणते की मिस्टर राऊत राईट. ती म्हणते की कसं आहे एका महिलेला असे प्रश्न विचारणं हे एक पत्रकार म्हणून तुम्हाला शोभत नाही. आणि ती काव्या म्हणते की एका स्त्रीशी कसं बोलायचं हे मीडियाला आम्ही सांगायचे. आणि त्यातला दुसरा पत्रकार म्हणतो की पण हे खरं आहे की नाही? काव्या म्हणते की आत्ताच्या या घडीला सत्य इतकंच आहे की माझ्या नवऱ्याने भरघोस यश मिळवलं. पार्थ विक्रम देशमुख यांना अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
मी आत्ता जे केलेलं नाहीये त्यापेक्षा त्यांनी आता जे केलेलं आहे यावर फोकस करूयात का आपण, त्याबद्दल बोलूयात. आणि ही त्यांची पत्रकार लेडी म्हणते की असं नाही मॅडम, 16 डिसेंबरला तुमच्या घरी जे झालं त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आणि यावर काव्या म्हणते की क्या बात आहे, चुकीची गोष्ट तुम्ही बरोबर व्हायरल केलीत. मग काव्या म्हणते की बरोबर गोष्ट तुम्ही का व्हायरल करत नाही आहात. आणि तो पत्रकार म्हणतो की दर वेळेला काळ्यावर पांढरं पासून व्हाईट वॉश देता येत नाही लोकांना, काळ्यावर पांढरं नेऊन अनेकदा. पण इकडे वसू आता मात्र हसत असतात. त्यांना असं वाटलं की त्यांचा पत्रकार एकदम छान बोलतो आहे ते, पण ही काव्या ना त्या पत्रकाराला सुद्धा शांत करते. आणि तो पत्रकार म्हणतो की तो तुमच्या आणि पार्थ देशमुखांच्या नात्यावर चढला आहे. आणि ह्या पत्रकार असं बोलल्यानंतर काव्या मात्र टाळ्या वाजवते आणि म्हणते की क्या बात आहे. ती म्हणते की म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून. आणि बरोबर इकडे रम्या आणि वसू आत्याच्या मागे येऊन उभी राहून बोलते, आमच्या नात्याबद्दल बाकीच्यांना जास्त काळजी आहे नाही का. या दोघींकडे बघते आणि नंतर त्या पत्रकाराकडे बघते. आणि काव्या म्हणते की बघा ना, लग्नानंतर एक मुलगी तिच्या IAS च्या प्रिलिम्स क्लिअर करते, त्याबद्दल चर्चा होते का, त्याची बातमी होते का नाही. पार्थ देशमुख विक्रम देशमुखांच्या पावलावर पाऊल ठेवून भरघोस यश मिळवतात, त्याबद्दल बातमी होते का. काव्या म्हणते की नाही. देशमुखांची पुढची पिढी ह्या व्यवसायात इतकी छान प्रगत होते, त्याबद्दल बातमी होते का नाही. पण देशमुखांच्या खाजगी आयुष्यात काय घडतं आहे त्या गोष्टी बरोबर चव्हाट्यावर आणतात हो हा मीडिया. म्हणजे सगळ्या मीडियाच्या लोकांना तिने बरोबर वटणीवर आणलेलं असतं. आणि काव्या म्हणते की त्याचबरोबर रथ असतो हो की नाही. आणि काव्या म्हणते की हे सगळं तुम्हीच व्हायरल करतात आणि आम्हाला प्रश्न विचारतात, याबद्दल तुमचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला. काव्या म्हणते की असं कसं चालेल, हे बघा माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या प्रायव्हसीचा भंग झाला आहे आणि हा मीडियाला खाकी मिळाला आहे. त्यातली एक म्हणते की अहो प्रायव्हसीच्या बाता करताना तुमची प्रायव्हेट गोष्ट प्रायव्हेट हे खरंच प्रायव्हेट करायला शिका ना. आणि पार्थ यावर म्हणतो की तुम्हाला काय म्हणायचंय, 16 डिसेंबरला तो व्हिडिओ आम्हीच काढला आणि आम्हीच व्हायरल केला असं. आणि तो म्हणतो की काय सांगता येईल, तुमच्यासारखी लोक ट्रेंडिंग मध्ये राहून खालच्या तळाला सुद्धा जाऊ शकतात. पार्थ चिडतो आणि म्हणतो की हे बघा तुम्ही तोंड सांभाळून. तेवढ्यात काव्याला म्हणते की नाही शांत. काव्या त्याला सांगते की हे बघा आपण यावर काहीतरी रिॲक्ट व्हावं आणि या गोष्टींवर परत एकदा उजाळा मिळेल म्हणून चाललंय हे सगळं. आता इकडे काव्या म्हणते की आजचा दिवस माझ्या नवऱ्याचा यश साजरा करायचा दिवस आहे, त्याबद्दलच बोलायला पाहिजे आपण. पण तरी सुद्धा पार्थ देशमुखांच्या कामाबद्दल बोलण्याऐवजी पण तुम्हाला पार्थ देशमुखांची बायको आणि तिच्या भूतकाळाबद्दलच बोलायचं असेल खुशाल बोला, गो हेड. काव्या म्हणते की पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आणि बघा इकडे काव्या असं बोलल्यानंतर वसू आत्या आणि रम्याचे लाईट लागलेले आहेत. आणि काव्या म्हणते की पण अजूनही जगात चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं, चांगलं शिकावं, त्यापासून इन्स्पायर व्हावं अशी इच्छा असलेली लोक आहेत. काव्या म्हणते की तुमचा पत्रकारी हा भेषा असा अप्रोच बघून ती लोक तुमच्यावर नक्कीच काठ मारतील. आज ती माणसं मूठभर आहेत, उद्या ती माणसं मैदान भरवतील. आणि काव्या म्हणते की मी किंवा पार्थ आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. काव्या म्हणते की पण तुम्ही त्या लोकांना उत्तर द्यायला बांधील राहाल आणि आहात. इकडे काव्या म्हणते की पण तरी सुद्धा पार्थ देशमुखांना अवॉर्ड मिळाल्याच्या याबद्दल बोलण्याऐवजी आमच्या भूतकाळाबद्दलच चर्चा करायची असेल तर चला ती सुद्धा करूया. कमॉन. काव्या म्हणते करूयात ना, एकदाच काय आहे सगळ्यांच्या मनातील प्रश्न बाहेरच येऊ द्यात, मोकळं होऊयात, एकदाच बोलून टाकूयात ना ह्या सगळ्याबद्दल. काव्या म्हणते की तुमच्या भाषेत काय ते लफडं. आणि बघा आता पत्रकाराचा चेहरा ना प्रेक्षकांनो खूप हसण्यासारखा झाला आहे. काव्या म्हणते की एकदाच काय ती सगळ्यांची मनं शांत होऊ देत. काव्या म्हणते की एवढी धमक आहे त्या काव्या पार्थ देशमुख मध्ये. आणि काव्या म्हणते की विचारा तिकडं वसू आत्या त्या पत्रकाराला खुणवतात की विचार. पण तो पत्रकार ह्या काव्याचं बोलणं ऐकून गार पडलेला असतो प्रेक्षकांनो. काव्या म्हणते की सगळे जण गप्प का बसलात, विचारा. आता काव्या परत पुढे येते आणि म्हणते की विचारा जे प्रश्न पडले असेल ते विचारा. काव्या म्हणते की काय होतंय, माझ्या नवऱ्याच्या कौतुकापुढे माझा भूतकाळ येतोय ना, मग काढून टाकूया ना विचार, वाहू दे माझ्या नवऱ्याच्या कौतुकाचं निखळ पाणी. काव्या म्हणते की माझा नवरा पार्थ विक्रम देशमुख अत्यंत रॉयल अँड लॉयल माणूस आहेत. त्यांचं मन इतकं मोठं आहे की ते नक्कीच त्यांचा बायकोचा भूतकाळ स्वीकारतील. आता इकडे हा भूतकाळ स्वीकारेल की नाही स्वीकारेल
पण इकडे आपण बघतो की या गुड्डूचे काय काय प्रयत्न चालू आहेत ते. आता त्याला शारदा मालकीनला भेटायचं असतं, त्यामुळे त्याने शिडी आणलेली असते आणि तो त्या शिडीवरनं रूममधून शारदा मालकीनकडे भेटायला जातो. शारदा मालकीन त्याला बघितल्यावर त्या ओरडतात. त्या म्हणतात, गुड्डू तू इथे काय करतोय? पण गुड्डू म्हणतो की मालकी, तो म्हणतो की चिल्लावू नका, मोठा मालकीन येईल आणि माझी वाट लागेल. त्या म्हणतात की पण तू इथे वर काय करतोयस? गुड्डू म्हणतो की ते मला यावं लागलं मालकीन बाई. गुड्डू म्हणतो की मी ते सीडी लावून वरती आलो त्यासाठी मला माफी देवा. गुड्डू म्हणतोय की ते जीवा भैयाची तब्येत बिघडला आहे, त्यासाठी मी खाली आलो तो साहेबांना सांगायला. गुड्डू म्हणतो की साहेबांनी माझं ऐकूनच घेतलं नाही, ते माझ्यावरती उलट गुस्सा झालेत आणि दरवाजा बंद करून टाकला. इकडे शारदा काकू म्हणतात की काय झालंय जीवांना? गुड्डू म्हणतोय की ते जीवा भैयांना प्रान्स खाल्लंय आणि त्याची ॲलर्जी झाली आहेत. शारदा काकू म्हणतात की शक्यच नाही. त्या म्हणतात की जीवा प्रान्स खातच नाही. गुड्डू म्हणतो की ते प्रान्स खात नाही, पण नंदिनी भाऊजींसाठी त्यांनी प्रान्स खाल्लं. नंदिनी भाऊजी त्यांची काळजी घेतील म्हणून खाल्लं. पण गुड्डू सांगतो की त्यांची आता तब्येत खूप बिघडली आहे, त्यांचं पेट खूप खराब आहे. गुड्डू म्हणतो की त्यांना पसीना आलेला आहे, त्यांचा चेहरा खूप लाल झालेला आहे. हे सांगण्यासाठी मी खाली गेलो होतो, पण मग साहेबांनी मला ऐकलं नाही, म्हणून मी सीडी लावून वरती आलो तुम्हाला सांगायला. गुड्डू म्हणतोय की मालकीनबाई तुम्ही खाली चला आणि गुड्डू भैयाला वाचवा. शारदा काकू म्हणतात की बापरे, आता जीवांना नंदिनीसाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा राहिली नाहीये. शारदा काकू म्हणतात की तू त्यांना डॉक्टरांकडे का नाही नेलंस? गुड्डू म्हणतो ते हमरी सुनते कहा है, मी त्यांना सांगितलं पण ते ऐकतच नाहीये, त्यांना नंदिनी भाऊजीच पाहिजे आहेत. गुड्डू म्हणतो की आता काय करायचं मालकीनबाई, तुम्ही सुद्धा जीवा भैयांना समजवा, त्यांना वाचवा. गुड्डू म्हणतो की जीवा भैया खूप भला आदमी आहे. शारदा काकू म्हणतात की बरं चल आपण त्यांना आधी दवाखान्यात नेऊयात. शारदा काकू म्हणतात की मी माझ्या जावयाला काहीच होऊ देणार नाही. शारदा काकू म्हणतात की चल लवकर. गुड्डू म्हणतो की मालकीनबाई मोठ्या साहेबांनी बघितलं तर माझी वाट लागेल. तो म्हणतो तुम यहाँ से जाओ, मी सीडीने खाली उतरतो. शारदा काकू म्हणतात की बर चल. प्रेक्षकांनो बघा, इकडनं शारदा काकू दरवाजाने बाहेर येतात आणि गुड्डू परत शिडीने खाली येतो. आणि बघा गुड्डू मोठ्या ओरडतो, जीवा भैया हम आ रे. शारदा काकू त्याची अवस्था बघून त्या सुद्धा घाबरतात आणि म्हणतात की जीवा काय झालं तुम्हाला? आणि जीवा फक्त नंदिनी म्हणत असतो. शारदा काकू म्हणतात की नंदिनीसाठी काय करून घेतलं तुम्ही हे? किती वेडेपणा हा, प्रॉन्स खाऊन तुम्हाला त्रास होतो ना, मग का खाल्ले तुम्ही हे? त्या शारदा काकू म्हणतात की चला डॉक्टरकडे जाऊयात आपण, चला. पण जीवा हट्ट करतो, तो म्हणतो की मला नंदिनीच पाहिजे. शारदा काकू म्हणतात की हो तुमचा चेहरा सगळा लाल झाला आहे तुमचा. शारदा काकू म्हणतात की त्रास होतोय ना तुम्हाला? गुड्डू चल तर यांना उठव. पण जीवा काही ऐकत नाही, तो म्हणतोय की मला नंदिनीच पाहिजे. शारदा काकू म्हणतात की हो असं काय करता आहे, तुम्हाला त्रास होतोय ना, लाल झाला आहे चेहरा तुमचा. इकडे गुड्डू हात जोडतो आणि म्हणतो की मालकीनबाई अब नंदिनी भाऊजी ही जीवा भैयाला समजावू शकतेस. गुड्डू म्हणतो की तुम्ही जल्दी त्यांना फोन करून बोलवा, तर यांची तकलीफ अजून वाढेल. गुड्डू म्हणतो मी त्यांना सांगायला फोन केला होता, पण त्यांना असं वाटतं आहे की मी झूट बोलत आहे.